आमदार अबू आझमींच्या घराबाहेर भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते वंदे मातरम समूह गीत गायन करण्याकरता आलेले आहेत। या कार्यकर्त्यांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे, मात्र कार्यकर्ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत। या कार्यकर्त्यांचं आमदार अबू आझमींनी गुलाबाचं फूल आणि सरबत देऊन स्वागत केलंय। या संदर्भात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांसमवेत संवाद साधला आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। भारतीय जनता युवा मोर्चाकडून आमदार अबू आझमी यांच्या घराबाहेर वंदे मातरम समूह गीत गायन करण्यासंदर्भात या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। खरं तर भारतीय जनता युवा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी पोहोचलेले आहेत, सोबतच त्यांना या ठिकाणी मज्जाव करण्यात आलेला आहे पोलिसांकडून। मात्र अबू आझमी यांच्या कार्यकर्त्यांकडून या भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी ज्यूस असेल, पाणी असेल आणि गुलाबाचं फूल या ठिकाणी देण्यात येत आहे, त्यांना घेऊन त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। मात्र याचा नकार हा भाजप जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नकार दिलेला आहे। मात्र एकूणच या कार्यकर्त्यांनी समूह गीत गायन वंदे मातरम गायन करावं, आम्ही त्यांच्यासोबत सहभागी होऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र एकूणच आपल्यासोबत भारतीय जनता मोर्चाचे काही कार्यकर्ते आहेत, त्यांचे संवाद साधू। खरं तर अबू आझमींच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी ज्यूस तुम्हाला देण्यात आलं आहे, गुलाबाचं फूल देण्यात आलेलं आहे, आम्ही सहभागी होऊ असं म्हटलेलं आहे। आम्ही त्यांना म्हटलं आहे की तुम्ही सहभागी व्हा, वंदे मातरम गीत घेतोय, देशाचे आहे, ते पण देशाचे नागरिक आहेत, तुम्ही यावं, आम्ही एवढंच बोललोय त्यांना। ते स्वागत करतात असं काही नाही आहे, आम्ही बोलवतोय की या, आम्ही सगळ्यांना, जनतेला आव्हान आहे, सगळे येऊ शकतात, असं काही विषय नाही आहे। ते वरिष्ठ नेते लोढासाहेब इथे येऊन गेलेत, आम्ही साटमजी साहेब पण आता काही वेळातच इथे येतील, तर थोड्या वेळात येतील। ते इथे आमच्यासोबत वंदे मातरम गाणार आहेत आणि जे लोक इथे आले होते त्यांनीही इथे येऊन आमच्याबरोबर सामूहिक वंदे मातरम गावं, हीच आमची इच्छा आहे। कॅमेरा पर्सन राजेश मनियारसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।